मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामधील महत्त्वाकांक्षी रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला अखेर आता वेग मिळणार आहे। 200 कोटी रुपयांचं हे कंत्राट माजी IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या नेतृत्वाखालील मॉडर्न इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीला दिलं गेलेलं आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं नव्या निविदा प्रक्रियेमधून कंपनीची निवड केलेली आहे। यापूर्वी जर पाहिलं RKEC प्रोजेक्ट्सला हे कंत्राट देण्यात आलेलं होतं। सुमारे 196 ते 199 कोटी रुपयांचं कंत्राट कामातल्या विलंबामुळे रद्द झालेलं होतं। कामामध्ये अपेक्षित प्रगती न झाल्यानं हा निर्णय घेतला गेला। त्यानंतर आता नव्या निविदा प्रक्रियेमध्ये मोपलवार यांच्या कंपनीची निवड केली गेली आहे। या कंत्राटासंदर्भात बोलताना राधेश्याम मोपलवारांनी कंपनीला मेरिटवर कंत्राट मिळालेला असून हा प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीपणे पूर्ण करू असा विश्वासही व्यक्त केलाय। या प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केलेला होता, मात्र उच्च न्यायालयानं मुंबईच्या दाखल केलेल्या 3ही याचिका फेटाळून लावल्या। प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय। नवीन कंत्राटदाराला नियुक्तीपासून 24 महिन्यात काम पूर्ण करण्याचं लक्ष दिलं गेलेलं आहे। या संदर्भात आपण आणखी जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, उशिरा का होईना मंजुरी मिळालेली आहे या कंत्राटाला, विलंब का झाला होता एक, आणि हा प्रकल्प नेमका कसा असेल? माफ करा, मग कंत्राट म्हटलं मी, प्रकल्प नेमका कसा असेल? सध्या आपण जर बघितलं असेल तर रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्प हा उभारण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला होता, मात्र काही प्रवाशांनी आणि तिथल्या स्थानिकांनी त्याला विरोध केला होता। त्यानंतर उच्च न्यायालयात 3 याचिका ज्या आहेत त्या दाखल करण्यात आल्या होत्या या प्रकल्पाच्या विरोधात। आता या 3ही याचिका फेटाळल्यानंतर प्रकल्पाला हिरवा कंदील मिळालेला आहे आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून माजी IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला जे आहे ते कंत्राट देण्यात आलेलं आहे। या कंपनीला जवळपास 200 कोटी रुपयांचं कंत्राट जे आहे ते जेट्टीचं देण्यात आलेलं आहे। यापूर्वी हा करार RKEC प्रोजेक्टला देण्यात आला होता, मात्र कामात झालेल्या विलंबामुळे मार्च महिन्यात त्यांचं कंत्राट जे आहे ते रद्द करण्यात आलं होतं। आपण जर बघितलं असाल तर प्रकल्पाअंतर्गत रेडिओ क्लब परिसरात नवीन प्रवासी जेट्टी, टर्मिनल, 80 मीटर बाय 80 मीटरचा प्लॅटफॉर्म, 10 बर्थिंग जेट्ट्या आणि 12 मीटर रुंदीचा प्रवेश मार्ग जो आहे तो उभारण्यात येणार आहे। त्यासोबत प्रवाशांसाठी पार्किंग, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रतीक्षागृह, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन सुविधा आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे। राज्य सरकारने या प्रकल्पासाठी यापूर्वी 229 कोटी रुपयांची मंजुरी दिली असून काम पूर्ण करण्याची सुधारित मुदत 2028 अखेरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे। अर्थात आता या कामाला वेग मिळेल। राधेश्याम मोपलवार यांच्या कंपनीला हे आता कंत्राट दिलेलं आहे। अगदी या प्रकल्पाला आता वेग मिळेल ही अपेक्षा। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी सुशांत।